मग त्याच्यात आत्ता काय आठवत असेल ग माई मला हे मी काय काय विषय काय झाला होता आपला मला आठवण आली आठवलं म्हणजे मला ते इन्सिडेंट आठवला बहुतेक आणि मी जनरल एक इन्सिडेंट सांगितला तुला फक्त दॅट्स इट असे मी हल्ली कुठे बोलते त्याच्याबद्दल नाही का मी नाही बोलत ना त्याच्याबद्दल छे छे अजिबातच नाही तेच म्हणते हां म्हणजे आपण हे बाहेरचा पाऊस थंडी आणि ते नैऋत्येकडून आग्नेयेकडे जाणारे वारे हे सगळं आपण बोलत होतो ना सार्कॅझम मारा मारा इनोसंट लोकांना तुम्ही सार्कॅझम मारा तू विषय बदललास म्हणून ना नाही तर मी हे बोलणारच नव्हते मी काहीतरी वेगळं बोलणार होते आणि मी तटस्थपणे एक इन्सिडेंट सांगितला फक्त बर मग आता तटस्थपणे हे खातेस का पॅटीस का ऑलरेडी पोट भरलंय अगं नाही कुणाला खाल्लेस काय यार माहित तू सारखी चिडवते यार मला जाने क्या तूने कही जाने क्या मैंने सुनी नाही मला खाऊ द्या बात कुछ बन ही गई मला नाही खाऊ देणारच यार मी. काय रे कुठे होतास तू काय रे जीवाला घोर लावता तुम्ही हा अगं ते याच्या आधी कधी असा गायब वगैरे काही होत नव्हता आता काय आहे अरे मी तुझं उदाहरण देते ना रे विघ्नेशला कुठलास काय हा काय वेळ काय ह्याचं काही भान काय रे कसे वागता रे तुम्ही सतत बघावं तेव्हा ना हे बघ कानाला झाकणं आहेतच हातामध्ये मोबाईल आहेच स्थिर म्हणून नाही कसलं काही अरे काय हा पाठीला कडा नसल्यासारखा नुसता लोळत असतो जांभळ्यात येतो जरा डोळे तरी उघड ऐक ना आई मी आत्ताच उठलोय अरे बायदो तू त्याला ओरडत होतीस कंटिन्यू हे बघ त्याला ना रागवणारच आहे मी हा काय आहे हे दादू असं वागतात का रे माझा जीव नुसता टांगणीला वर खाली आपला सकाळी उठल्यावर मी पहिलं सगळं घर शोधलं तू कुठेच दिसला नाहीस मग मला असं वाटलं की हां कदाचित तू संडासात गेला असशील ते लहानपणी कसा तिथे जाऊन झोपायचं असणार त्याचा झोपला पण असशील यांना अडवून धरलं होतं मी जायचं नाही म्हटलं शेवटी ते गयावया करायला लागले त्यांच्याच्यानी राहवे ना तेव्हा ते गेले पटकन आणि जोरात दरवाजा वाजवला तर काय रे एकदम दरवाजा उघडला आणि पडले ना ते लागलं नाही ना नाही फक्त जीव भांड्यात पडला काय कुठे गेला होतास हां ते मी अगं दादा जॉगिंगला गेला होता अजून जाणार कुठे हां ते मी ॲक्च्युली जॉगिंगलाच गेलो होतो सकाळी उठून असा स्लीपर घालून उशिरा उठला ना तरी मी त्याला म्हणालो आज मिस कर पण हा कसला ऐकतोय तो म्हणाला मी जॉगिंगला जाणारच आणि घातली स्लीपर गेला तरा मग हा ते मी गडबड झाली ना खूप
त्यामुळे मग निघालो तसंच. अरे पण म्हणून स्लीपर घालून जायचं असतं का बाळा? स्लीपर घालून गेला बाहेर, एवढं निसर्ड आहे, घसरला पडला तर काय होईल म्हणजे? हो. हे बघ, बूट आहेत की नाही आपल्याकडे? बूट घालून जायला पाहिजे की नाही जॉगिंगसाठी? मग गडबड. हे बूट मला काल इथे दिसले, तर मला वाटलं की तू रात्रभर बाहेरच आहेस. मग तू रात्री जर घरी आलेला होतास तर कधी आलास? मला कसं नाही रे कळलं? आला होता ना रात्री, मग झोपला होता माझ्याच बदला. हां. अरे यार दादा प्लीज यार, एवढं नको घोरत जाऊ, मला नाही झोप येत. मी घोरतो. तू नाही घोरत? हा म्हणजे आजकाल घोरायला लागलोय. घे घे ये बाळा, बस. काय? बस रे सोन्या, बस बस. ते तुझं ब्रेकडाऊन झालंय ना, म्हणून होतंय रे हे सगळं. मी काय म्हणते, तुम्ही बोलून टाका ना एकमेकांशी स्पष्ट काय ते. काय बिघडणार आहे रे? हो. हा म्हणजे तुझं लक्ष नाही रे कशात. अस्वस्थ आहेस तू, त्यामुळे तुला झोप येत नाही, मग घोरतोस तू. बोलून टाका रे एकमेकांशी. हा हो. बरं चल, गरम गरम शिरा केलाय तुझ्यासाठी साजूक तुपातला. वा. खाऊन घे, चल ये. येतो मी दात घासून. म्हणजे जॉगिंगला तू दात न घासता गेलास? तू जा ना, मी येतो, तिथेच येतो लगेच. तू वाढ, तोपर्यंत मी आलोच. हे जरा आवरतो येतो. दादाला त्रास द्यायचा नाही, कारण तो आधीच टेन्शनमध्ये आहे. नाहीतर शिरा देणार नाही. मी दात घासणार. विघ्नेश. काय दोस्ता, चांगलं की नाही रिश्वतीला? कुठे होतास, कुठे रात्रभर? तुला काय करायचं? कुठं पण असेल मी. कुठे पण असीन? हं? हं? सांग करा कुठे होता सांग ना. काल रात्रभर बारा 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 आका पाणी नको तू. फिरत होतो फक्त. आणि फिरता फिरता सकाळ झाली. तुला काय करायचं रे? जा ना, अभ्यास कर ना. काय परीक्षा वगैरे नाही का? अभ्यास तर मी करणारच आहे रे. पहिलं कसं आहे माहितीये, मी आता शिरा खाणार आहे आणि झोपणार आहे. किती काल घोरत होतास रे, झोपच नाही आली मला. काय रे? मारून तू. घोरतो. नाही ठीक आहे, आज माझा मूड खूप चांगला आहे. मी तुला सोडतो. अरे बाळा, मी नसतो ना तर आज मेला असतोस तू. मी केलं असतं मॅनेज. अच्छा, असं का? ते साधी थाप नाही मारता येत तुला आणि मॅनेज करतो. मी काय म्हणतो, तर मैत्रिणीसोबत तो असतोस बरोबर, तिचे गुण सुद्धा घेत जा, कळलं? मी तुला आणि मैत्रिणीला दोघांनाही सांगतो, प्लीज थापा मारत जाऊ नका. काही गरज नसते. असं आहे का? मला खरंच पटलंय तुझं. हां. आई, काय धरलेस ना पाय? म्हणून सांगतोय, हे नाटक जर का असं चालू ठेवायचं असेल आणि पार्टीला होणारा खर्च जर का वाचवायचा असेल ना, तर मी सांगतोय ते आई, कळलं? या विघ्नेश बाबांचा कानमंत्र घे. काळात हा ही मारता आलीच पाहिजे. काय थाप ही मारता आलीच पाहिजे. थाप ही मारता आलीच पाहिजे. थाप
ती मारता आली पाहिजे. चिड्डी निघते. थांब थांब थांब. परिस्थिती फारच जटिल आणि क्लिष्ट झालेली आहे भावांनो. आज आपल्या ग्रुपवर एक प्रचंड मोठं संकट येऊन उभं राहिलेलं आहे आणि त्या संकटाला तोंड हा. काय? काय नाही मॅटर काय का होत नाही पॅचअप? हे नाटक जर का असं चालू ठेवायचं असेल आणि पार्टीला होणारा खर्च जर का वाचवायचा असेल ना तर मी सांगतोय ते आई. कळलं? या विघ्नेश बाबांचा कानमंत्र घे. बाळा हा ही मारता आलीच पाहिजे. काय थाप ही मारता आलीच पाहिजे. हा ही मारता आलीच पाहिजे. हा ही मारता आलीच पाहिजे. सौमित्र बोल. अरे मित्रांसमोरच मन मोकळं करत येईल तुला. नंतर मी सांगतो तुला डबकं होईल आतमध्ये. काहीतरी लोचा झालाय ना? झालाय ना? तुमच्यामुळे झालंय सगळं. तुम्ही जर ते फोन एक्सचेंज केले नसते ना तर मला निदान कळलंही नसतं ना. ऍक्च्युली वी थॉट की तुम्ही क्लोज याल ग आम्ही फोन एक्सचेंज केल्यावर. पण ही आमची आयडिया नव्हती. आमची नव्हती. माई आजीची आयडिया होती. बरोबर ना? हा म्हणजे कोणाची का असे ना ना. नाही तेव्हा काय मी तू असं काय करतेस? तू माई आजीची का करतेस? काय काय बोलतेस एम्फोसिस? अगं हा तिला कळलंय माईचीच आयडिया होती. आता तू असं हे करू नकोस. हा आपलं ठरलेलं ना. मी बोलले तर तुम्ही काय असं होतं नेहमी माझं. आयशू हे बघ अगं मला कळलं माईची आयडिया होती ना. ऑफकोर्स माईची आयडिया असणार आहे. दुसऱ्या कोणाची असेल आय नो. आता राहू देत. मला नाही बोलता बोलता लक्षात आलं तर त्या इशू कराल का त्याचा? ठीक आहे बरं मैत्री यू वर लाईक की तुला काहीतरी कळलंय. सांग ना काय कळलंय? तुम्हाला खरंच ऐकायचंय? तुम्ही ऐकू शकणार आहात? आर यू शुअर? नाही मला नाही ऐकायचं. नको सांगूस. काय झालंय ग? आयशू अगं 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 मितू 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 सांग काय झालं? काय झालं मितू? आयशू अगं मला जो त्रास झाला तो त्रास तुम्हाला होऊ नये असं मला वाटतं ग. म्हणजे सौमित्रचा फोन माझ्याकडे आला होता. तो फोन परत करायला चालले होते आणि रिक्षा मैत्री आय स्वेअर खरंच अगं म्हणजे फक्त तुम्ही क्लोज यावं म्हणून आम्ही एक्सचेंज केला होता. अदरवाईज आय नो बेबी आय नो. झालेल्या प्रकारात तुमची काहीच चूक नाहीये ग. सौमित्राचा फोन माझ्या हातात होता. मी त्या फोनकडे बघितलं आणि तो वाजला. अगं किस्सा पुढे तो फोन वाजला आणि तिचा फोन आला. कोणाचा? तिचा तिचा? अगं ती नसते का ग प्रत्येक पुरुषाच्या मनातली सतत हसणारी
सतत गोडगोड गोडगोड बोलणारी, स्मार्ट हसकी आवाज असणारी, म्हणजे रस्त्याने चालत गेली तर मुलं वळून वळून बघतील अशी. तशीच आहे गती. तिचं नाव दमयंती. दमयंती. पण फोनचा काय संबंध? म्हणजे आम्ही फोन एक्सचेंज केले म्हणून घडलं काय? एक मिनिट. तिच्या मोबाईलवर दुसऱ्या कुठल्या मुलाचा फोन नव्हता ना आला? ठीक आहे यार, एवढं काय म्हणजे आला पण असेल तरी दोस्ताचा फोन असेल ना. हा बरोबर ना. हे नाही या, हे आपली महिना तशी नाही बरं का. आत्ताच सांगून ठेवतो. नाही सांगून ठेव. तुला कसं सांगू रे रोकडे? म्हणजे प्रेम असं सांगून होतं का? ते असं व्यक्ती बघून होतं का प्रेम कधी? त्याचं काही नेमच नाही आयुष्यात. एकदाच होईल, दोनदा होईल, 9 वेळा होईल. काय बालपणी होईल, पौगंडावस्थेत होईल, म्हातारपणी होईल, लायब्ररीत होईल, स्मशानात होईल, केशकर्तनालयात होईल का अजून कधी? म्हणजे त्याला कुठलं धरबंधच नाहीये ना. असं ते निर्झरासारखं उन्मुक्त आहे प्रेम. खरं रे तुझं. म्हणजे अरे आपल्या काय दोस्ताच्या जखमेवर मीठ चोळतो का आता? मीठ रोकडे? मैत्री आणि दुसरं कोणी कसं शक्य आहे? हे आत्ता सांग त्याला. हे आत्ता जे काय बोलला ना हे सगळं खोटं आहे. म्हण सगळं खोटं आहे. म्हण आत्ताच्या आत्ता म्हण ना. खोट आहे. नाही म्हणजे हे सगळं खोटं आहे असं म्हणण्याने जर तुमचं समाधान होणार असेल तर आहे हे खोटं. म्हणजे काय? एक मिनिट थांब. कुठल्या कंपनीचा फोन आहे तुझा? अरे कोणाचा फोन आला होता तिला हे विचारतोय. कोणाचा फोन आला होता? स्टूल बाजूला घे. ती अशी मुलं असतात ना. नाही अशी नाही. ती मुलं असतात ना अशी. ती मुलींनी पाहिल्यावर मुली म्हणतात की हा सिंगल असायला हवा होता. तशा मुलाचा मिहीर. 1 minute. Who the hell is Damayanti? जस्ट अ पेशंट. एक जवळची पेशंट. दमयंती एक जवळचे पेशंट. कोण आहे हा मिहीर? कोण आहे? कोण आहे हा मिहीर? क्लायंट आहे रे तिचा. जवळचा क्लायंट. अँड द ट्रूथ इज सौमित्र त्या दमयंतीमध्ये इंटरेस्टेड आहे. नाही ग मितू, असं नसेल ग. असं खरंच नसेल ग. शू अगं असंच आहे. आपल्याला समजून घ्यायला लागणार आहे बाळा. आपल्याला समजून घ्यायला लागणार आहे. माझ्या कानांनी ऐकलंय. त्याच्या डोळ्यांनी त्याच्या फोन मधले फोटोज मी पाहिले. नको. आणि खोटं कशाला बोलायचं? सुंदर आहेत त्या 45 असतील. अगं मितू नाही नको. अगं केवढाच आहे आपला सौमित्र. हो ना अगं काय होईल त्याचं? हा विचार खरं तर त्यांनीच करायला हवा ना. कधी कोणाला काय आवडेल काही सांगता येत नाही. दिस इज सो वियर्ड. आय कांट इमॅजिन सौमित्र असा असेल ग. नाही अगं नाही. होऊ शकतं. दिलचं काय पाहिलंयस ना? सेटचं काय झालं ग? कैसी है ये रुत की जिसने फूल बन के दिल खिले. का बोलली मी आत्ता? खिल रहे रंग सारे खिल रही है खुशबू. रिलॅक्स मितू. स्टॉप प्लीज. रिलॅक्स. आणि वयाचं काय ग? वयाचं काय? हा महत्वाचं हे आहे की सौमित्राला आवडते आंटी.
पण महत्वाचं हे की मैत्रीला आवडतो रे तो. काय